नागपूरसह विदर्भातील काही शहरांमध्ये तापमानाचा पारा घटलेला आहे, कमी झालेला आहे। यामुळे सर्वसामान्य लोकांना दिलासा मिळालेला आहे। नागपूरसह विदर्भातलं तापमान 47 अंश पर्यंत या तापमानात वाढ झाली होती आणि त्यामुळे उष्माघाताचा धोकाही निर्माण झाला होता। परंतु अनेक शहरातील तापमान जे आहे ते आता 40 अंश जवळपास आलेलं आहे। तर काही शहरांमध्ये ज्यामध्ये अकोला आहे, ब्रह्मपुरी आहे, यवतमाळ आहे, तिथलं तापमान 41-42 अंश आहे। तरी पण दिलासा, कारण की हे तापमान 47च्या पुढे गेलं होतं। त्यामुळे प्रचंड मोठ्या उष्णतेच्या झळा लोकांना सहन कराव्या लागत होत्या। उष्माघाताचे रुग्णही वाढत होते। गेल्या काही दिवसांमध्ये पावसाळी वातावरण तयार झालं, रिमझिम पाऊस पडू लागला, त्यामुळे तापमानात घट झालेली आहे आणि हवामान विभागानं आणखी 1-2 दिवसामध्ये काही ठिकाणी पावसाचा अंदाज वर्तवलेला आहे। त्यामुळे विदर्भातील तापमान आणखी कमी होण्याची शक्यता जी आहे ती वर्तवली जात आहे। कॅमेरामॅन सचिन सायांसह गजानन उमाटे, TV9 मराठी, नागपूर।